मंडळी, मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे तुमच्या अंतर्मनात डोकावून बघणं किंवा तुम्ही जी काही एक वैश्विक एनर्जी मानता, देव मानता किंवा जे काही तुम्ही मानता की युनिव्हर्सल एक पॉवर आहे, एक शक्ती आहे, त्याच्याशी कनेक्ट होणं म्हणजे मेडिटेशन आहे. मेडिटेशनमधून तुम्हाला काय काय मिळतं तर मनःशांती मिळते, आरोग्य मिळतं, तुमचं एकूणच सगळंच स्पिरिच्युअल लाईफ चांगलं व्हायला मदत होते. आणि अनेक गोष्टी आहेत, पण आता आपण बेसिक लेव्हलला एवढंच पाहूया की तुम्हाला छान वाटतं आणि तुमचं आयुष्य सगळ्याच बाबतीत सुधारायला मदत होते. ठीक आहे. तर मेडिटेशनमध्ये आपण जे बघणार आहोत ते आहे गायडेड मेडिटेशन. म्हणजे तुम्हाला सूचना देऊन हे मेडिटेशन करून घेण्यात येतं. त्यामुळे काय होतं, हे मेडिटेशन करणं सोपं जातं. नाहीतर खरं म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान हे करता येत नाही. हां, ते होतं. पण त्या स्थितीला पोहोचता येत नाही, कारण तुम्हाला नेहमी हा अनुभव आला असेल, जेव्हा केव्हा तुम्ही ध्यानासाठी डोळे मिटून कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करता, अंतरंगात डोकवायचा प्रयत्न करता, त्यावेळी हमखास हमखास विचार इतके डोक्यात येतात की तुम्ही ध्यान लावू शकत नाही. त्यामुळे गायडेड मेडिटेशन हा एक मध्यम मार्ग आहे की ज्यामुळे तुम्हाला मेडिटेशन करणं सोपं जातं. आता मेडिटेशन करण्याआधी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. जसं की तुम्ही मेडिटेशन करण्याच्या आधी 2-3 तास काही खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट करा, जेवण करा. त्यानंतर किमान 2 ते 3 तासानंतर तुम्ही मेडिटेशन करा. कारण जेव्हा पोट भरलेलं असतं, पचनक्रिया चालू असते, तेव्हा आपलं ध्यान नीट लागत नाही. त्याच्यानंतर दोन्ही पद्धतीने तुम्ही मेडिटेशन करू शकता. म्हणजे बसून पण तुम्ही मेडिटेशन करू शकता. खाली जमिनीवर बसून, खुर्चीवर बसून किंवा तुम्ही झोपून मेडिटेशन करू शकता. तर बसून जेव्हा तुम्ही ध्यान लावता तेव्हा काय काळजी घ्यायची आहे, तर तेव्हा तुमचा पाठीचा कणा हा सरळ असला पाहिजे. पण इतका पण ताण देऊन नाही, सहजरित्या, सहजगत्या तो ताठ ठेवायचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्ही बसता, तुमच्या पायाखाली काहीतरी एक कापडी आसन किंवा अशा टाईप लाकडी पाट असं काहीतरी घ्या. कारण मेडिटेशनमधनं जी ऊर्जा येत असते ती आपल्या शरीरातून डायरेक्ट जमिनीत जाण्याची शक्यता असते आणि त्या मेडिटेशनचा तुम्हाला फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही खाली जर काही एक माध्यम ठेवलं, विशेषतः कापड वगैरे ठेवलं, तर ती ऊर्जा तुमच्या शरीरात टिकून राहते. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही झोपून पण मेडिटेशन करू शकता, अगदी आरामात, काहीच प्रश्न नाहीये. आरामात रिलॅक्स झोपून मेडिटेशन करू शकता. पण काही मेडिटेशन्स ही झोपून करायची नसतात. उदाहरणार्थ चक्रध्यान. म्हणजे आपल्या 7 चक्रांचं जे ध्यान आहे त्याच्यात ऊर्जा खालून वर जात असते. त्यामुळे ते शक्यतोवर झोपून करू नये. त्याच्यानंतर सगळ्यात अजून मोठा अडथळा जो आहे ना, तो म्हणजे विचार. की मला बऱ्याच जणांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही मेडिटेशन करायला घेतो, पण विचार काही थांबत नाही. म्हणजे मी माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय बेसिक सोपा ध्यानाचा प्रकार सांगितला आहे. तो म्हणजे तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं. तर तुम्ही 3 मिनिटं जरी श्वासावर लक्ष केंद्रित केलं तरी सुद्धा तुमचं ध्यान होतं. पण ही गोष्ट सांगायला जितकी सोपी आहे तितकी करायला अवघड आहे. कारण मला माहितीये, अगदी 1 मिनिट झालं तरी लगेच विचार यायला लागतात. आपलं लक्ष श्वासापासून भरकटायला लागतं, दुसरीकडे जातं. मग अशा वेळी काय करायचंय? तर मंडळी, कसं आहे ना की आपलं अंतर्मन आणि बाह्यमन असे 2 प्रकार आहेत. तर जेव्हा तुमचं बाह्यमन शांत होतं, तेव्हा अंतर्मन जागृत होतं आणि ज्या सूचना दिल्या जातात त्या ते ग्रहण करू लागतं. पण आपल्या बाह्यमनाचा हा अगदी विशेष गुणधर्म आहे की विचार. म्हणजे ते विचार तुम्ही
थांबवू शकत नाही. जबरदस्ती तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला तर मी म्हटलं तसं अधिकच विचार येतात. अगदी नको नको ते विचार येतात. काय वाटेल ते विचार येतात. त्यामुळे मग काय करायचं अशा वेळी? हे विचार थांबवायला, तर ते थांबवायचेच नाहीयेत. कारण मनाचा तो गुणधर्म असल्यामुळे विचार येतच राहणार. आणि हे तुम्हाला लगेच एका फटक्यात असं नाही जमणार आहे. हळू-हळू, हळू-हळू हे जमेल. पहिल्यांदा 1 मिनिटाचं ध्यान, मग 2 मिनिटं, 3 मिनिटं अशी वाढवून मग तुम्ही अगदी अर्धा तास, तासभर ध्यान सहज करू शकता. आणि मग विचारांना कसं कंट्रोल करायचं हे आपण बघू. विचार थांबवायचे नाहीत. मुळीच थांबवायचे नाहीयेत. आता मी जो श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा व्यायाम प्रकार सांगितला ना, त्याच्यात तुम्ही जेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा मी 2 शब्द वापरायला सांगितले होते, आत आणि बाहेर. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे. आत, बाहेर. जेव्हा आपण कुठला एखादा शब्द वापरतो ना, तेव्हा त्या शब्दावर लक्ष केंद्रित होतं आणि विचार आपोआपच थोडेसे बाजूला राहतात. ठीक आहे? पण समजा एक अर्धा मिनिट तुम्ही हे केलंत आणि अर्ध्या मिनिटानंतर परत विचार यायला लागले. ठीक आहे, येऊ देत. रिलॅक्स, काही हरकत नाही. पण त्या विचारांपासून परत तुमचं लक्ष श्वासावर आणा. हे तुम्हाला पहिल्यांदा अवघड वाटेल किंवा नाही होणार. परत एकदा तुमचं लक्ष भरकटेल, विचार यायला लागतील. परत त्या विचारांपासनं लक्ष श्वासावर आणा. म्हणजे हळू काय होईल, जसजसं तुम्ही ध्यानात अधिक तुम्हाला सवय होईल ध्यान करण्याची, त्यावेळी हळूहळू हा कालावधी वाढत जाईल की विचार हळूहळू यायचे कमी होईल. बंद होणार नाही, पण कमी होईल आणि तुम्ही सहजपणे विचारांपासून तुमचं लक्ष श्वासाकडे आणू शकाल. श्वासाकडे लक्ष आणणं महत्वाचं काय? म्हणजे कुठलंही ध्यान करण्यापूर्वी प्रथम जर श्वासाकडे, आपला नियमित जो श्वास आहे त्याकडे जर लक्ष दिलं तर काय होतं, मन शांत व्हायला लागतं. मन शांत व्हायला लागतं आणि त्यामुळे अंतर्मन जागृत व्हायला लागतं. ध्यानाची स्थिती प्राप्त व्हायला सोपं जातं. तर अशा या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या सांगणं मला आवश्यक वाटलं. आणि कोणीही निराश होऊ नये, कारण प्रत्येकाला सुरुवातीला ध्यान करणं अत्यंत कठीण गोष्ट वाटते. पण विश्वास ठेवा, गायडेड मेडिटेशनने हे अधिक सोपं होतं. तुम्ही सहजरित्या करू शकाल आणि अनेक गायडेड मेडिटेशन उपलब्ध आहेत इंटरनेटवर, यूट्यूबवर उपलब्ध आहेत. मी जसं आधी मागे म्हटलं तेव्हा त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये फारच सुंदर मेडिटेशन्स उपलब्ध आहेत. पण आपल्याला मराठीत तसंच एखादं सुंदर प्रभावी मेडिटेशन द्यायचं आहे, ज्याचा मराठी, ज्यांना इंग्रजी जास्त कळत नाही किंवा एवढा प्रॉब्लेम होतो त्यांच्यासाठी उपयोग होईल. आणि ह्या गायडेड मेडिटेशनमध्ये सुद्धा तेच केलेलं असतं की त्यांचा एकतर आवाज असा सुदिंग असतो आणि त्या आवाजावर तुमचं लक्ष केंद्रित झालं, त्या सूचनांवर लक्ष केंद्रित झालं की आपोआप तुमच्या मनातले विचार कमी होत जातात. तर मंडळी, ध्यानासाठी तुम्ही तयार आहात का? मला वाटतं ध्यान हे आजच्या युगातल्या प्रत्येकाने करायला हवं. अगदी 2 मिनिटाचं का होईना किंवा अगदी मग अर्धा तास, तासभर का होईना, पण हे करायला हवं. त्यासाठी वेळ काढायला पाहिजे. तुम्ही सुरुवातीला 2 मिनिटं, 5 मिनिटं काढा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचं ध्यान लिटरली तुम्ही कुठेही करू शकता. प्रवासात करू शकता, ऑफिसात करू शकता, कुठेही. त्यामुळे सुरुवात त्यापासून करायला काहीच हरकत नाही. आणि ध्यानाचा दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे शिथिल, शरीर शिथिल करणं. कारण जसं श्वासावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे, तसंच आपलं अंतर्मन पृष्ठभागावर येण्यासाठी, जास्त चांगलं सूचना ग्रहण करायला तयार होण्यासाठी आपलं शरीरही, आपल्याला शरीराचं भान आपल्याला विसरायला हवं, जे की आपण विसरत नाही. त्यामुळे तेही कठीण आहे. पण निदान रिलॅक्स करणं, शरीराची एक जी आपली जाणीव आहे ती कमीत कमी करणं हे आवश्यक आहे. तर ध्यानाच्या सुरुवातीलाच त्यामुळे तशा सूचनाही दिल्या जातात. जेव्हा तुमचं शरीर रिलॅक्स होतं, बाह्य मन शांत होतं, त्यावेळी तुमचं अंतर्मन सूचना ग्रहण करायला सक्षम होतं. आणि हे जे अंतर्मन आहे ना,
त्याची ताकद इतकी अफाट आहे, इतकी अफाट आहे की तुम्हाला काय सांगू. बरेच वेळा आपल्याला असं दिसून येतं की अनेक उपाय करून झालेले असतात, थकलेत, पण काहीही त्या प्रॉब्लेमवर काहीच होत नाही. त्यावेळी अंतर्मनाला जर आपली एखादी सूचना आपण देऊ शकलो, तर ते कार्य असं चुटकीसरशी होतं. कारण तुमचं अंतर्मन ब्लाइंड असतं. तुम्ही जी सूचना देता त्यासाठी ते कामाला लागतं आणि ह्याचा अनुभव मला स्वतःला आलेला आहे आणि इतरही अनेक लोकांना आलेला आहे. ह्याच्यावर अनेक पुस्तकं, अनेक व्हिडिओ पण पुन्हा आहेतच, की तुमच्या अंतर्मनाची, सबकॉन्शियस माइंडची पॉवर काय आहे. तर का नाही त्या पॉवरचा उपयोग करून घ्यायचा. आणि शिवाय एरवीही आपल्याला आपण म्हटलं, मी आधी म्हटलं तसं आपण खूप ग्रस्त असतो, समस्यांनी ग्रस्त असतो, टेन्शन्स हे ते. पण बघतोय लहान वयातच हार्ट अटॅक्स येतात, इतके प्रॉब्लेम्स व्हायला लागले आहेत. तर मनःशांती आवश्यक आहे. मनःशांती जर नसेल तर आयुष्यातल्या इतर गोष्टी कितीही भरभरून असल्या तरी त्याचा उपयोग शून्य आहे. मनःशांती ही आजच्या युगाची एक महत्वाची गरज आहे. मला वाटतं मी पुरेसं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर मंडळी, गायडेड मेडिटेशन मराठीतून मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. माझाही हा पहिलाच प्रयत्न असेल, पण मला आशा आहे की मला यात यश मिळेल. तर तुम्ही कृपया ह्या व्हिडिओमधनं मला जर कमेंट करून कळवलंत की हो मला आवडेल, आम्हाला आवडेल, तुम्ही नक्की घेऊन या अशा प्रकारचा. कारण ते सुद्धा अनेक प्रकार आहेत. म्हणजे अबेंडन्ससाठी आहे, म्हणजे मनःशांती मिळवण्यासाठी आहे, अतिविचारापासून मुक्तता मिळवण्यासाठी आहे, पैसा मिळवण्यासाठी आहे, हीलिंग, शरीर स्वास्थ्य मिळवण्यासाठी ध्यान आहे. अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही वेगवेगळं ध्यान म्हणजे गायडेड मेडिटेशन करू शकता. तर त्यापैकी तुम्हाला सर्वात जास्त कुठलं आवडेल? अर्थात मी पहिलं तर बेसिकच घेणार आहे, की शरीर आणि मन रिलॅक्स करून फक्त आपलं लक्ष आत वळवणं, अंतर्मनात वळवणं. हे पण आपल्याला कन्सेप्ट समजत नाही, मला माहिती आहे. आत बघा म्हणजे नक्की काय करा, असं मला खूप वेळा विचारलं जातं. पण आत बघा म्हणजे काय करा हे सांगता येत नाही, त्याचा अनुभव देता येतो. तर तो अनुभव मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.